ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना अखेर बस सेवेची सुरुवात करण्यात आली आहे। भाजप नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। बुधवार दिनांक 4 मार्च 2026 पासून डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव सर्कल ते ठाणे माजीवाडा जंक्शन दरम्यान ही बस सेवा सुरू झाली आहे। या बस सेवेचा शुभारंभ डोंबिवलीचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला आहे। त्यांनी बसला हिरवा झेंडा दाखवत ही ठाण्याच्या दिशेने रवाना केली आहे। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राजकीय टोला देखील लगावलाय। आम्ही सर्व एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय। दरम्यान हा टोला नेमका कोणाला उद्देशून होता याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। ही बस सेवा सुरू झाल्याने डोंबिवली ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। मित्र दीपेश म्हात्रेजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की बऱ्याच जणांना गुदगुल्या होणार आहेत। वाढदिवस आणि आम्ही सगळेजण एकत्र या सगळ्या गोष्टी डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था सुरू माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे। या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदुरबार असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी ही पर्वणीच आहे। एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेन मधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे। लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत। आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माजीवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून। मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही तर नांदी आहे आणि मोठं याच्यामधून काहीतरी सुरू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे।